मुंबई असेल, ठाणे असेल, सर्वांना ज्या गोष्टीची प्रतीक्षा लागली होती त्या कामाचा आता शुभारंभ जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यांच्या उपस्थितीमध्ये ठाण्यामध्ये आज पार पडणार आहे। नमस्कार, मी सुचित, ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। भारतातील सर्वात लांब शहरी दुहेरी भुयारी मार्ग प्रकल्प जो आहे, ठाणे बोरिवली प्रकल्प जो आहे, तो याचा शुभारंभ आज ठाण्यामध्ये होणार आहे आणि थोडाच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा कामाचा शुभारंभ या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय। आपण सध्या हा टनेल पाहतोय, अतिशय महत्त्वाचा टनेल जो आहे तो मुंबई आणि ठाण्याला जोडण्यासाठी या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा जो प्रकल्प आहे तो आता या कामाचा शुभारंभ या ठिकाणी आता होणार आहे। प्रकल्पाची एकूण लांबी जी आहे 11.84 किलोमीटर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। बोरिवली भागाकडून 5 किलोमीटर तर ठाणे बाजूकडून 6 किलोमीटरचा हा टनेल जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा टनेल मानला जातो। मुंबई प्राधिकरणामध्ये शहरामध्ये सर्वात मोठा टनेल जो आहे तो बोरिवली आणि ठाणे हा प्रकल्प जो आहे तो मानला जातो। अतिशय महत्त्वाचा मुंबई प्राधिकरणाचा हा प्रकल्प जो आहे तो मानला जातोय। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली 2 समांतर बोगदे जे आहेत ते या घोडबंदर रोडशी जे आहे ते जोडले गेलेले आहेत। अतिशय महत्त्वाचा प्रकल्प जो आहे तो MMRDAच्या माध्यमातून या ठिकाणी राबवलेला गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आता त्याच्या कामाचा शुभारंभ जो आहे तो थोड्याच वेळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। बोगद्याची वैशिष्ट्य जर आपण पाहिली तर एकूण 23 किलोमीटरवरून 12 किलोमीटरपर्यंत अंतर जे आहे ते कमी झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे। कुठेतरी या गोष्टीमुळे जो प्रवाशांचा वेळ जो आहे तो वाचताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। इंधनाची बचत जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। अतिशय महत्त्वाचा प्रकल्प जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। बोरिवली ठाणे जे अंतर आहे ते कमी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आता जे आहे थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या कामाचा शुभारंभ या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। समोर आपण पाहिलं तर हा टनेल जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक सुखकर प्रवास जो आहे तो संपूर्ण मुंबई असेल किंवा ठाण्यातील प्रवाशांसाठी या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय। समोर आपण पाहिलं तर भारतातील सर्वात लांब असा शहरी दुहेरी भुयारी प्रकल्प जो आहे तो मुंबई प्राधिकरणामध्ये या ठिकाणी आपल्याला होताना आपल्याला पाहायला मिळतोय। MMRDAचा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प या ठिकाणी आपल्याला हा पाहायला मिळतोय। या संपूर्ण या प्रकल्पाचे फायदे जर आपण पाहिले तर वाहतूक कोंडीतून जे आहे वाहतूक कोंडीतून जे आहे ते या प्रवाशांच्या या ठिकाणी कुठेतरी वाहतुकीचा ताण जो आहे तो कमी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच वेळ आणि इंधनाची बचत जी आहे ती देखील कुठेतरी कमी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच पर्यावरणाचा देखील ऱ्हास जो तो होताना आपल्याला पाहायला मिळतो तो देखील कमी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। अतिशय महत्त्वाचा प्रकल्प जो आहे तो संजय गांधी नॅशनल पार्कच्या खाली जो आहे तो या भुयारी प्रकल्प जो आहे तो चालू होताना आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक मान्यवर जे आहेत ते आता या कामाच्या शुभारंभाला या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळतात। थोड्याच वेळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या प्रकल्पाचा शुभारंभ जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। प्रादेशिक जोडणीला देखील या ठिकाणी आपण पाहिलं तर चालना मिळणार आहे। मुंबई असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल, कल्याण असेल, नाशिक कॉरिडॉर असेल यांच्यात, तसेच गुजरातची अखंडित जोडणी या ठिकाणी या प्रकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। शहरी भागाला गतिशील या ठिकाणी होण्यासाठी या ठिकाणी या प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी होताना पाहायला मिळणार आहे। अतिशय महत्त्वाचा मुंबई प्राधिकरणाचा हा प्रकल्प आज या कामाचा या ठिकाणी शुभारंभ या ठिकाणी आपल्याला होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। 11 किलोमीटरचा हा बोगदा असून बोरिवली ते ठाणे जो आहे तो या ठिकाणी जोडला गेलेला आपल्याला पाहायला मिळतं। अतिशय महत्त्वाचा हा प्रकल्प ठाण्यातील किंवा मुंबईतील नागरिकांना प्रवाशांना या ठिकाणी जोडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। अगदी काही थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीच्या कार्यक्रमाचा शुभारंभ संपूर्ण या कार्यक्रमाकडे ठाणे लाईव्हचं लक्ष असणार आहे। ठाणे लाईव्हचे अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ठाणे लाईव्हला फॉलो करा। धन्यवाद।